नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत समानार्थी शब्द। अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता। त्यासाठी आपण एक ट्रिक आणली। आपण स्टोरी टाइप मध्ये बघणार आहोत कुठले शब्द, समानार्थी शब्द। कुठले समानार्थी शब्द। त्यातला पहिला शब्द आहे तो म्हणजे अरण्य। कुठला आहे? अरण्य। अरण्य हा शब्द लक्षात कसा ठेवायचा? अरण्य म्हणजे तुम्ही ऐकलं असेल जंगल वगैरे जे आहेत, रानवन इत्यादी, परंतु अजूनही काही आहे ते लक्षात राहत नाही। त्यासाठी आपण काय करायचं, अरण्य हा शब्द आपण काय करायचा, समानार्थी शब्द बघू। तर दोन व्यक्ती आहेत, एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड। त्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड मध्ये तो विपिन नावाचा कोण आहे? मुलगा। आणि त्याची गर्लफ्रेंड आहे, त्याची गर्लफ्रेंड कोण आहे? तर कानन आहे। त्याची गर्लफ्रेंड कोण आहे? कानन आहे। दोघांच्या लग्नाला घरातून विरोध असल्यामुळे ते काय करतात, घरातून पळून जातात। घरातून पळून जाताना त्यांना काय काय लागतं, ते कुठून कुठून पळतात? राणा वनातून पळून कुठे जातात रे? राणा वनातून पळून जातात आणि त्यांना कुठे जातात, ते पोहोचतात जंगलात पोहोचतात। कुठे पोहोचतात? राणा वनातून जाऊन ते जंगलात पोहोचतात। जंगलात पोहोचल्यानंतर काय होतं, त्यांच्या समोर काय येतो, तर एक मोठा वाघ येतो। वाघ आल्याच्या नंतर ते काय तर घाबरतात। मग त्यांना काय होतं, त्यांना काय आठवतो? देव आठवी। त्यांना काय आठवी? देव आठवी। तर अरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते कोणते आहेत? विपिन, कानन, रान, वन, जंगल आणि अटवी। आपण कसं लक्षात ठेवायचं? आठवी अरण्य या शब्दाचा विपिन आहे, त्याची गर्लफ्रेंड कोण आहे? कानन आहे। ते घरातून पळून जात असताना कुठे पहिल्यांदा रानातून वनातून जंगलात पोहोचतात। जंगलात पोहोचल्यानंतर काय होतं, वाघ समोर येतो आणि त्यांना काय आठवतं मग? देव आठवी। कोण आठवी? तर देव आठवी। तर मित्रांनो, पहिला आपण शब्द बघितला तो म्हणजे अरण्य। आता आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे कमळ। हा पोलीस भरतीसाठी भरपूर वेळेस विचारलेला प्रश्न आहे, त्यामुळे कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे। आता आपल्याला बघायचं कोणतं आहे? कमळ। कुठलं बघायचं आहे? कमळ। कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द। आता लक्षात ठेवण्यासाठी काय ट्रिक लक्षात ठेवा, तर कमळ हे कोणत्या पक्षाचं चिन्ह आहे रे मित्रांनो? तर कमळ हे कोणत्या पक्षाचं चिन्ह आहे? बीजेपी ह्या पक्षाचं चिन्ह आहे। काही गोष्टी मी फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी म्हणून सांगतो, त्याचा समानार्थी शब्दाचा काही संबंध नाही, फक्त लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा। बीजेपीचं कमळ हे कशाचं पक्ष आहे, कोणत्या पक्षाचं चिन्ह आहे? तर बीजेपीचं। त्याच्या विरोधातला सर्वात मोठा पक्ष कोणता? तर काँग्रेस। तर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते कोण आहेत आता? राहुल गांधी। तर राहुल गांधी यांच्या वडिलांचं नाव काय आहे रे मित्रांनो? तर राजीव। काय नाव आहे? तर राजीव। तर कमळ या शब्दाचा पहिला समानार्थी शब्द काय लक्षात ठेवायचा? राजीव। त्याच्यानंतर आता नुकतीच पॅरिस ऑलिम्पिक झाली। त्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये कोणाला पदक मिळालं? तर नीरज चोप्राला मिळालं। काय भेटलं? नीरज चोप्राला पदक भेटलं। भालाफेकमध्ये नीरज चोप्राला पदक भेटलं। तर नीरज काय झाला? हा त्याचा दुसरा शब्द। नीरज चोप्राला पदक भेटल्यामुळे भारत सरकारने, कारण भारताचा शेवटी गौरव झाला, मग त्यामुळे सरकारने त्याला काय दिलं रे? दोन गोष्टी दिल्या। एक काय दिलं? पद्म दिलं आणि दुसरं काय दिलं? अब्ज रुपये दिले। काय दिले? अब्ज रुपये दिले। पद्म दिलं आणि काय दिलं? अब्ज रुपये दिले। कोणी? सरकारने, भारत सरकारने त्याला पद्म आणि अब्ज रुपये दिले। ह्यांनी काय केलं? हे अब्ज रुपयाचं आहे। त्या अब्ज रुपयाचं काय केलं रे त्यांनी? आता अब्ज रुपये तर आले, मग त्यांनी काय केलं? घर बांधलं। ते घर कशाने बांधलं रे मित्रांनो? तर त्यांनी घर हे अंबुजा सिमेंटने बांधलं। कशाने बांधलं? अंबुजे हा शब्द लक्षात ठेवा। अंबुजा सिमेंटने काय बांधलं? तर घर बांधलं। घर बांधल्यामुळे त्याच्या घरातील सदस्य कोण? पहिली आई, त्याची आई कोण? नलिनी। आई कोण? नलिनी। त्याची बहीण सरोज आणि भाऊ कोण? पंकज। हे काय झाले रे? खुश झाले। त्याचे भाऊ काय झाले? आई नलिनी, बहीण सरोज आणि पंकज हे काय झाले? खुश झाले। आता परत लक्षात ठेवा, स्टार्ट टू एंड परत आपण बघू। कमळ हे ज्या पक्षाचं चिन्ह आहे, त्याच्या विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांच्या वडिलांचं नाव काय? राजीव। तर हा पहिला शब्द झाला राजीव। कमळ या शब्दाचा पहिला शब्द झाला राजीव। त्याच्यानंतर नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जे पदक जिंकलं, कोणी जिंकलं? तर नीरज चोप्राने भालाफेकमध्ये। प्रश्न हा झाला दुसरा शब्द। ते पदक जिंकल्यामुळे त्याला सरकारने काय केलं? दोन गोष्टी दिल्या। म्हणजे आता ह्या खरं प्रत्यक्षात दिलेल्या नाही, पण आपण एक लक्षात ठेवण्यासाठी बघू। तर त्याला दोन गोष्टी दिल्या। काय दिलं रे? पद्म दिलं आणि दुसरं म्हणजे काय दिलं? अब्ज रुपये दिले। पद्म दिलं आणि अब्ज रुपये दिले। तर ह्या अब्ज रुपयाचं त्यांनी काय केलं? तर घर बांधलं। तर घर कोणत्या सिमेंटने बांधलं रे? तर अंबुजा सिमेंटने बांधलं। कशाने बांधलं? अंबुजा सिमेंटने बांधलं। तर अंबुजा सिमेंटने घर बांधल्यानंतर त्याची आई कोण? नलिनी, त्याची बहीण कोण? सरोज आणि भाऊ कोण? पंकज हे काय झाले रे? तर खुश झाले। तर लक्षात कसं ठेवाल मित्रांनो? कमळ या शब्दाचा राजीव, नीरज, पद्म, अब्ज
अंबुज, नलिनी, सरोज आणि पंकज हे काय झाले, ह्याचे समानार्थी शब्द झाले. कशाचे? कमळ ह्या शब्दाचे समानार्थी शब्द झाले. हे ठीक लक्षात ठेव.